एअर इंडिया इमारतीमध्ये 15 ऑगस्ट पासून सरकारचे कामकाज सुरू होणार आहे। एअर इंडियाचा फलक हटवून महाराष्ट्र शासनाचा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून इमारतीची पाहणी करण्यात आली आहे। अंतर्गत सुशोभीकरणाचे कामं पूर्ण करण्याचे शिवेंद्रराजे यांनी निर्देश दिले। एअर इंडियाची इमारत आता राज्य सरकारच्या मालकीची झालेली आहे आणि तसा पोस्टर जो आहे तो राज्य सरकारच्या वतीनं मालकी हक्क मिळाल्यानंतर लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। महाराष्ट्र शासनाचा बोर्ड जो आहे तो या एअर इंडियाच्या इमारतीला लावलेला आपल्याला दिसून येते। मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या इमारतीचं हस्तांतरण जे आहे ते राज्य सरकारकडे करण्यात आलं होतं आणि हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो 1600 कोटीचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यानंतर हे हस्तांतरण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा बोर्ड जो आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी लागलेला पाहायला मिळतोय। मंत्रालयीन इमारत जी आहेत यामध्ये थोड्याच दिवसामध्ये सुरू होईल। कॅमेरामॅन रोहन पवारचा विनायक डावरू, टीव्ही 9 मराठी, मुंबई।